हॅलो गाईज, तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा सुंदर मेकअप लुक करून दाखवणार आहे. पण त्याआधी कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल आर डुईंग गुड. तर तुम्ही बघू शकता इतका सुंदर आणि ब्युटिफुल लुक मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे. हा लुक तुम्ही कुठल्या पण घरातल्या फंक्शनला किंवा कुठल्या लग्नाला किंवा एखाद्या पूजेसाठी किंवा नवरात्री आता येतात नवरात्रीसाठी किंवा कुठल्या पण ट्रेडिशनल जिथे तुम्ही ट्रेडिशनल अटायर वेअर करणार तिथे तुम्ही हा सोपा आणि मस्त सुंदर लुक क्रिएट करू शकता. तर सगळ्यात पहिले ही जी मी साडी घातलेली आहे ही साडी माझ्या खूप खूप स्पेशल म्हणजे वॉर्डरोबमधली सगळ्यात स्पेशल साडी आहे. कारण की माझं लग्न झाल्यानंतर मी याच साडीवरती माझ्या सासरी गृहप्रवेश केला होता. ही साडी एकदम अफोर्डेबल रेटमधली आहे आणि विशेष म्हणजे मी ती नाशिकमधून घेतलेली आहे. तुम्हाला पण जर या साडीचा पत्ता पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये मेसेज करून विचारा. मी तुम्हाला याचा पत्ता सांगेल आणि प्राईस पण सांगेल. सो लेट्स स्टार्ट. आपण इथे ॲज युजल मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे. आता मी माझ्या स्किनला नायकाचं प्रेप मी अप प्रायमर लावते. त्याच्यानंतर हे वेट अँड वाईल्डचं एक प्रोडक्ट आहे ज्याच्याने तुमच्या स्किनवरती खूप छान ग्लो येतो आणि फंक्शनला असे ग्लोई लुक खूप छान दिसतात. खूप आपण उठून दिसतो, आपला मेकअप खूप छान दिसतो. सो मी आता हे पूर्ण फेसला लावून घेतलेलं आहे. लावल्यानंतर तुम्ही माझ्या दोघं साईडच्या स्किनमधला डिफरन्स बघू शकता. जिथे मी प्रोडक्ट लावलेलं आहे तिथला आणि जिथे मी आत्ता लावला तिथला. सो मी पूर्ण फेसला लावून घेतलेलं आहे. सो आता आपण इथे लॉरियलचं इन्फॅलिएबलचं कन्सिलर लावून घेतो आहे. फुल कव्हरेज कन्सिलर आणि खूपच सुंदर प्रोडक्ट आहे हे. चेहऱ्यावरचे ब्लेमिशेस, डार्क स्पॉट्स, अनइवन स्किन टोन, अंडर आईज, डार्क सर्कल, ओठांच्या बाजूला, डोळ्यांच्या खालचं काळं, टॅनिंग वगैरे हे सगळं हे कन्सिलर एकदम फुल कव्हरेज देऊन सगळं हाईड करतं आणि खूप छान काम करतं आणि खूप छान याचा टेक्स्चर पण खूप छान आहे. सो पूर्ण फेसला आपण ते लावून घेतलेलं आहे. ब्रशच्या हेल्पने आपण ते जसं मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तसं ब्लेंड करून घेतो आहे. एकदम हळूहळू, जास्त घाई न करता डोळ्यांच्या खालती आणि जिथे जिथे आपण लावले फक्त तेवढ्याच पार्टमध्ये ते ब्लेंड करायचं. मग ते पुढे नंतर जेव्हा आपण दुसरे प्रोडक्ट लावतो तेव्हा ते व्यवस्थित तिथे ब्लेंड होऊन जातं. सो आता फक्त आपण जिथे जिथे ते डार्क स्पॉट किंवा अनइवन स्किन टोनवरती लावलेलं आहे तेवढ्याच भागात ते फक्त ब्लेंड करायचं, जास्त दूरपर्यंत त्याला न्यायचं नाही. सो आपण पूर्ण डोळ्यांच्या खाली वगैरे पूर्ण चेहऱ्याला थोडक्यात आपण लावून बघा तुम्ही माझा चेहरा कव्हरेज बघू शकता. मी फक्त आणि फक्त कन्सिलर लावलेलं आहे. पण जर तुम्ही डेली यूजला पण जर हे कन्सिलर ॲज अ फाउंडेशन म्हणून लावलं तर हे तुम्हाला एक फुल कव्हरेज फाउंडेशनचं पण काम करू शकतं. आता मी घेतलेलं आहे माझं मोस्ट फेवरेट फाउंडेशन जे मी रिसेंटलीच बाय केलेलं आहे नायकावरून. मी तुम्हाला सांगितलं होतं. बघा तुम्ही किती मी कमी घेतलेलं आहे, एकदमच कमी प्रोडक्ट घेतलेलं आहे. याची जी कन्सिस्टन्सी ती खूप लिक्विड फॉर्मॅटमध्ये आहे, जास्त थिक प्रोडक्ट नाही आहे. त्याच्यामुळे हे एकदम इझिली पूर्ण चेहऱ्यावरती स्प्रेड होतं. एकदम छान 10 on 10 हे प्रोडक्ट पर्सनली माझं खूप फेवरेट झालेलं आहे. मला खूप आवडलेलं आहे. मी तुम्हाला पर्सनली हे प्रोडक्ट रिकमेंड करेल. ज्यांना म्हणजे जो मेकअप तुम्हाला असा स्पेशल ओकेजनसाठी करायचा आहे तेव्हा तुम्ही हे फुल कव्हरेज फाउंडेशन लावू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा पण तुम्ही फुल कव्हरेज फाउंडेशन लावता तेव्हा तुम्हाला कॉन्टरिंग, नंतर ब्लश, नंतर हायलायटर हे सगळे पार्ट करावेच लागतात. कारण की जर तुम्ही फक्त फुल कव्हरेज फाउंडेशन लावून जर फक्त लिपस्टिक लावून तो चेहरा सोडून दिला तर तुमचा चेहरा फक्त सरळ सरळ उभा दिसतो. कुठलेच पॉईंट तुमच्या चेहऱ्याचे हायलाईट होत नाही. म्हणून जेव्हा तुम्हाला स्पेशल ओकेजनसाठी हा मेकअप लुक करायचा असेल तेव्हाच तुम्ही फुल कव्हरेज फाउंडेशन लावायचा. डेली जर तुम्हाला जर डेली एवढं मेकअप करायचा नसेल, रोजच तुम्हाला जर शक्य नसेल की कॉन्टरिंग करणं, ब्लश करणं, हायलायटर वगैरे जर तुम्हाला रोज शक्य नसेल तर तुम्ही मीडियम कव्हरेज फाउंडेशन लावायला पाहिजे. सो तुमच्याकडे ॲटलिस्ट एक फुल कव्हरेज फाउंडेशन आणि एक मीडियम कव्हरेज फाउंडेशन हे असायलाच पाहिजे. मीडियम कव्हरेज फाउंडेशन तुम्ही डेली यूजला ऑफिससाठी किंवा तुम्हाला कुठे आउटिंगसाठी किंवा डिनर, लंच, डेट, ब्रंच या सगळ्यासाठी जायचं आहे तेव्हा तुम्ही यूज करू शकता.
आणि फुल कव्हरेज फाउंडेशन तेव्हा जेव्हा तुम्हाला छान स्पेशल ओकेजनसाठी तयार व्हायचं आहे, जसं की लग्न समारंभ, पूजा, रिसेप्शन, काही सण, दिवाळी, नवरात्री, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला जेव्हा फुल छान ट्रेडिशनल अटायर करायचं आहे तेव्हा तुम्ही हा मेकअप करू शकता. मी माझं पूर्ण फाउंडेशन पूर्ण फेसवरती डॉटने लावून ब्रशने ब्लेंड करून घेतलं. गळ्याला पण फाउंडेशन लावलं. त्याच्यानंतर मी माझी कॉम्पॅक्ट पावडर लावून पूर्ण चेहऱ्याला पावडर लावून घेतलेली आहे. पावडर लावणं हे एक मेकअप सेट करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. जर तुम्ही पावडर लावली नाही तर मेकअप ऑइली दिसत राहतो, म्हणून पावडर कमी प्रमाणात चेहऱ्याला लावून घ्यायची. आता मी इथे माझं आय शॅडो, एक बेसिक कलर जो मी माझ्या साडीसोबत सूट होतो आहे किंवा स्पेशल ओकेजनचा मेकअप आहे म्हणून थोडा डार्क कलर घेतलेला आहे. हा मी इथे लाईट ब्राऊन शेड घेतलेला आहे. तो मी आता आय शॅडो ब्रशच्या साहाय्याने फक्त डोळ्यांवरती मी स्प्रेड म्हणजे ठेवून घेतलेला आहे कलर फक्त, आणि मी आता खूप लाईटली ब्लेंड करते आहे. जास्त आपल्या डोळ्याला काहीच करायचं नाही आहे. त्याच्यासाठीच मी एक असा कलर घेतला की मी फक्त एकच किंवा जास्तीत जास्त 2 कलर घेतले तरीसुद्धा माझे डोळे आपोआप छान त्या ब्राईट कलरमुळे माझे डोळे हायलाईट होतील छान, म्हणून मी थोडा डार्कच कलर घेतलेला आहे इथे. सो मी आता इथे बेसिक ब्राऊन कलर घेतलेला आहे. दोघं डोळ्यांचा मेकअप इक्वली करणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला समजेल की दोघं डोळ्यांचा मेकअप कसा होतो आहे. म्हणजे जी गोष्ट ह्या डोळ्यात कमी असेल ती तुम्हाला लगेच दोघं साईडला ॲडजस्ट करता येईल. तर आता 2 डोळ्यांचा मेकअप मी सायमल्टेनियसली करून घेते. जे इकडे प्रोडक्ट लावते तेच मी इकडे पण लावते. आता याच्यावर मी थोडासा डार्क ब्राऊन शेड लावलेला आहे. अगेन मी हे दोघं आय शॅडो एकदम स्मूथली ब्लेंड करून घेतलेले आहे. जास्त एफर्ट्स न घेता एकदम हळूहळू ते मिक्स होऊन जाता. खूप जोरजोरात करायचं नाही, ब्रशने घासायचं नाही, नाहीतर वेगळाच लुक तयार होऊन जाईल त्याचा. म्हणून एकदम हळूहळू मी खूप कमी ब्लेंड केलेलं आहे. आणि आता त्याच्यावर मी त्याच पॅलेटमधलं एक गोल्डन शिमरी शेड फक्त सेंटरमध्ये डोळ्यांच्या वरती जिथे आपला सेंटर असतो डोळ्याचा तिथे फक्त दोघं साईडला लावून घेतलेले आहे. आता मी स्पुलीने माझे ब्राउज सेट करून घेते, त्याला फक्त शेप देऊन घेते दोघं साईडला व्यवस्थित. डोळ्यांचा आय मेकअप जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही हळूहळू स्टार्ट करू शकता. पहिले तुम्ही ब्राऊन कलर जे लाईट ब्राऊन किंवा डार्क ब्राऊन हे जे 2 कलर आहे हे तुमचे सगळ्या कलरच्या आउटफिटवर सूट होऊ शकतात. तुम्ही डार्क कलरचे जरी आउटफिट घातले तरीसुद्धा त्याच्यावर डार्क ब्राऊन कलर, लाईट ब्राऊन कलरचं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. आणि लाईट कलर जरी घातले, लाईट कलरवरती पण तुम्ही हे 2 ब्राऊन कलरचे शेड यूज करू शकता. हे युनिव्हर्सल कलर आहे आपण असं म्हणू शकतो. हे तुम्हाला सगळ्या आउटफिटवरती डोळ्यांना छान सूट होतं आणि डोळे छान मोठे दिसतात. आता मी खूप कमी प्रोडक्ट घेऊन ब्राउजला शेप देऊन घेतला पहिले आणि आता त्याच्यामध्ये कलर फिल करून घेतलेला आहे. खूप कमी मला माझे आयब्रोज नॅचरली छान शेपमध्ये आहे किंवा छान डेन्स आहे म्हणून मी जास्त प्रोडक्ट यूज नाही करत तिथे, पण थोडं हायलाईट होण्यासाठी जस्ट आपण त्याला एक टचअप करून घ्यायचं आहे. सो आयब्रोज हा जो पार्ट आहे डोळ्याचा, हा असा पार्ट आहे की जो तुमचा पूर्ण डोळ्याला एक वेगळाच लुक देऊन देतो. त्याच्यामुळे बेटर आहे की तुम्ही ही स्टेप कमी प्रमाणात करा, पण एकदम स्किप नका करू. आज मी हे जेल काजळ लावणार आहे. हे खूप छान प्रोडक्ट आहे. थोडं कॉस्टली आहे पण खूप लॉंग लास्टिंग आणि खूप बेस्ट रिझल्ट देतात याचे. खूप सारे मेकअप आर्टिस्ट हेच प्रोडक्ट वापरतात. सो मी एक छोट्या मिररच्या हेल्पने ते लावून घेते. ते जे लिक्विड मी तुम्हाला दाखवलं ते प्रोडक्टमध्ये यूज करायचं एक फिक्सर आहे. त्याच्याने त्याची थोडीशी कन्सिस्टन्सी थोडीशी अप्लाय करण्यासारखी होते. सो मी ते एक ड्रॉप टाकायचा असतो फक्त. सो तो ड्रॉप टाकून मी ते प्रोडक्ट रेडी करून पॅलेटवरती घेऊन मी ते आता लावून घेते. कॅमेऱ्यापासून मी भरपूर लांब बसलेली आहे, त्याच्यामुळे मला कॅमेऱ्यामध्ये बघून आयलायनर लावणं शक्य नव्हतं, म्हणून मी छोट्या मिररमध्ये बघून आयलायनर तिथे लावते. लायनर लावून झाल्यानंतर दोघं डोळे व्यवस्थित बंद करून ठेवायचे. लायनर पूर्ण सुकेपर्यंत. जर पॉसिबल असेल तर आपण स्वतः हवा घालून ते प्रोडक्ट सुकवून घ्यायचे, नाही तर खूप दाट शक्यता असते की ते प्रोडक्ट आपल्यावरच्या
फोल्डला लागू शकतं आणि परत थोडंसं आपल्याला तिथे करेक्शनची गरज पडू शकते. सो आता मी इथे व्हाईट काजळ अप्लाय केलेलं आहे. हे काजळ कोणत्या कंपनीचं आहे, माझं फाउंडेशन कोणत्या कंपनीचं आहे, मी ही स्वस्त साडी कुठून घेतलेली आहे नाशिकमध्ये, हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला सांगेल तिथे. व्हाईट काजळ ही कन्सेप्ट भरपूर मुलींसाठी नवीन असेल. व्हाईट काजळ आपण जेव्हा अप्लाय करतो तेव्हा आपले डोळे मोठे दिसतात, आहेत त्याच्यापेक्षा मोठे दिसतात, म्हणून आपण व्हाईट काजळ अप्लाय करायचं. खूप लोक फक्त व्हाईटच काजळ अप्लाय करतात आणि त्याच्याखाली ब्लॅक आय शॅडो लावतात, पण मी व्हाईट आणि पहिले मी व्हाईट काजळ लावून घेते आणि त्याच्यावर मी थोडंसं ब्लॅक काजळ लावते आणि मग मी ब्लॅक काजळ खालच्या साईडला स्मच करून घेते, म्हणजे डोळ्याच्या आयलिडच्या तिथे स्मच करून घेते. सो दोघं पण मिक्स लुक येतो. परफेक्ट व्हाईटच किंवा परफेक्ट ब्लॅकच असा एकच लुक येत नाही, मिक्स लुक येतो. सो मी जसं सांगितलं तसं आता मी जिथे जिथे ब्लॅक काजळ होतं ते हळूहळू एक छोट्या स्मचिंग ब्रशच्या हेल्पने स्मच करून घेते. स्मच करताना एकदम हळूहळू स्मच करायचं आहे, नाही तर ते जर जास्त स्मच झालं तर त्याचा लुक खराब होऊ शकतो, म्हणून एकदम काळजीपूर्वक हळूहळू स्मच करायचं आहे. आता तुम्ही इथून बघू शकता माझ्या डोळ्याला व्हाईट काजळ पण दिसतं आहे आणि ब्लॅक पण, म्हणजे खूप जवळून बघितलं तर व्हाईट काजळ दिसतो आहे आणि माझे डोळे आहेत त्याच्यापेक्षा जास्त हायलाईट होऊन मोठे दिसत आहे. सो दोघं साईडला मी आता काजळ अप्लाय केलेलं आहे, स्मच केलेलं आहे. आता मी जो कलर डोळ्यांच्या आयशॅडोला अप्लाय केला होता लाईट ब्राऊन कलर, तोच कलर मी थोडासा घेऊन जिथे मी काजळ स्मच केलं त्याच्या एकदम खाली एकदम कमीत कमी प्रॉडक्ट घेऊन मी तो कलर लावून घेतलेला आहे. ही स्टेप ऑप्शनल आहे, पण तुम्ही एखाद्या मेकअप लुकमध्ये असं ट्राय करून बघा, खूप छान दिसतं आणि एकदम मस्त लुक येतो. जेव्हा मेकअप पूर्ण रेडी होतो तेव्हा खूप छान लुक येतो. सो मी आता हे दोघं साईडला करून घेतलं आणि तुम्ही माझ्या डोळ्यातला फरक बघू शकता. माझे डोळे किती मोठे दिसत आहे आणि हायलाईट होत आहे आणि पूर्ण माझा आय मेकअप छान दिसतो आहे. आता मी हे वेट अँड वाईल्डचं ब्लश लावून घेते आहे माझ्या ब्रशने. जर तुमचे हुडेड आईज असतील माझ्यासारखे, तर हुडेड आईज म्हणजे काय की जेव्हा तुम्ही डोळे बंद करता, डोळे असे तुम्ही बंद नाही, जेव्हा तुम्ही डोळे ओपन करता तेव्हा तुमचा पापणीचा बराचसा भाग जो असतो डोळ्यांचा, जिथे आपण आय शॅडो लावतो, जर तुमचं डोळ्याच्या मध्येच फोल्ड होऊन जात असेल तर त्याला म्हणतात हुडेड आईज. तर अशा लोकांसाठी जे हुडेड आईज म्हणजे डोळे ओपन केल्यानंतर ते आपल्या आयब्रोजच्या खाली जो गॅप असतो तुम्ही तिथून मेकअप डोळ्याचा करू शकता किंवा तुम्ही तिथपर्यंत मेकअप तो थोडासा एक्सटेंड करू शकता, जेणेकरून तुमचा पूर्ण जो मेकअप केलेला आहे तो बंद होऊन जाणार नाही आणि जेव्हा तुम्ही डोळे ओपन ठेवाल तेव्हा तो डोळ्याच्या वरती पण थोडासा मेकअप दिसेल. हा हुडेड आईजवाल्यांनी ही एक गोष्ट आय मेकअप स्पेशली आय मेकअप करताना ही गोष्ट लक्षात घ्यायची. सो मी इथे आता ब्लश लावून झालेलं आहे. आता मी इथे कॉन्टरिंग करून घेते माझ्या फेसला. आज माझा मेकअप थोडा हेवी त्याच्यामुळे कॉन्टरिंग पण मी लास्ट टाईम थोडं कमी प्रोडक्ट घेतलं होतं, पण मेकअप हेवी असल्यामुळे आज कॉन्टरिंग थोडं आज जास्त प्रोडक्ट घ्यायचं आहे, कारण की आपला हा फंक्शनचा लुक आहे आणि तो दिवसभर टिकण्यासाठी, आपण छान दिसण्यासाठी सगळ्या ह्या स्टेप करून घ्यायच्या, जेणेकरून आपला लुक मस्त एकदम छान होईल. सो मी जिथे जिथे कॉन्टरिंग केलेलं आहे त्याच ठिकाणी तुम्ही पण तुमच्या चेहऱ्यावर कॉन्टरिंग करायची आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कॉन्टरिंग ह्याच ठिकाणात केली जाते, नाकावरती, कपाळावरती, आणि जिथे जिथे मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ते सगळ्या पार्ट्सलाच कॉन्टरिंग करायची असते. नाकाला पण आपण थोडंसं करून घेतो एकदम कमी प्रोडक्ट लावून, आणि बोटाने किंवा ब्युटी ब्लेंडरने किंवा ब्रशने, तुमच्याकडे जे असेल ते तुम्हाला ज्याच्याने जमत असेल, इझी वाटत असेल त्याच्याने तुम्ही हळूहळू कॉन्टरिंग करून घ्यायची. कॉन्टरिंग करताना जर तुम्हाला कुठल्या पण स्टेपला असं वाटलं की आपल्याकडनं हे प्रोडक्ट जास्त झालेलं आहे किंवा आता हे जास्त ब्राऊन होतं आहे किंवा याला जर आपण इकडे तिकडे स्मज केलं तर हा आपला लुक खराब होऊ शकतो, तर घाबरून जाऊ नका. या स्टेपला तुम्ही एक काम करू शकता, एक तर तुम्हाला जर जास्त डार्क झालं असेल तर तुम्ही तिथे थोडंसं फाउंडेशन घेऊन
लाईट ते तुम्ही कवर करू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही सेटिंग पावडर लावू शकता, म्हणजे जी आपली कॉम्पॅक्ट पावडर असते ती पावडर लावू शकता. आणि तरी पण जर तुम्हाला स्मज करताना जर प्रॉब्लेम आला, ब्लेंड करताना तरी पण जर तुम्हाला प्रॉब्लेम आला की असं वाटतंय आता हे ब्लेंड होत नाही आणि खूप जास्त डार्क दिसतंय, तर तुम्ही त्या स्टेपला तुम्ही फक्त पावडर, आपली फेस पावडर जी आहे कॉम्पॅक्ट पावडर, ती टू बॉर्डर लिप्स फिल करून घेतले होते लिपस्टिकने. आता मी एकदा परत व्यवस्थित लिपस्टिक लावून घेईल. सो दॅट्स इट. आता आपण आपला सेटिंग स्प्रे लावून घेऊ. सेटिंग स्प्रे लावल्यानंतर डोळे उघडण्याची घाई करू नका किंवा मेकअपला थोडा वेळ देऊन मेकअप ड्राय होऊ द्या, नाहीतर मेकअप सगळा स्मज होऊ शकतो, याची काळजी घ्या. सो दिस इज इट. मस्त आपण टिकली लावून घेऊ, नथ, आणि मी माझे दागिने पण घालून घेतलेले आहे. सो कसा वाटला तुम्हाला आजचा हा मेकअप, माझा फायनल लुक होता हा. कसा वाटला तुम्हाला हा मेकअप मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.